10. पन्हाळगडावर सूर्य आला तेव्हा राजे सोमेश्वराचे दर्शन घेऊन बाहेर पडले. बरोबर बाजीप्रभू, गंगाधरपंत, त्र्यंबक भास्कर ही मंडळी होती. राजे अश्वपथकासह सज्जा कोठीकडे जात होते. सारे चुपचाप होते. कोणी काही बोलत नव्हते. राजे सज्जा कोठीजवळ पायउतार झाले. सर्वांसह ते तटावर आले. समोर नेहमीचेच दृश्य होते. पूर्वेचा मंद वारा वाहत होता. तुटलेल्या कड्याखाली गर्द रान पसरले होते. सिद्धीच्या छावण्या मोकळ्या जागेत दिसत होत्या. राजे निश्वास सोडून म्हणाले, त्र्यंबकराव, सिद्धी जौहर चिकाटीचा दिसतो आहे. जी इतके दिवस झाले, पण वेढा कुठंच सैल होत नाही. उलट दिवसेंदिवस अधिकच आवळला जात आहे. गडावर आज 1000 माणूस आहे. अंबार कोठीची काय हालत आहे त्याची काळजी नाही. भरपूर वरी नागली भात आहे, म्हणून तितके दिवस गड चढविता येईल. म्हणून तितके दिवस गड लढविता येईल. पण राजे नेताजींची अजून कशी खबर नाही. बाजीप्रभूंनी चिंता व्यक्त केली. बाजी, नेताजी आपले सेनापती आहेत. आम्ही वेढलो गेलो आहोत हे त्यांना माहीत आहे. पण तिकडे शास्ताखान उतरल्याची बातमी होती. नेताजी कोणत्या संकटात आहेत काही समजत नाही. आता फक्त 2च मदतींची आशा आहे. कोणत्या? एक नेताजी आणि दुसरा आपला सदैव पाठीराखा सह्याद्री. गंगाधरपंत उद्गारले. हो, त्याच्यावर आमचा सर्व भरीभार आहे. पावसाला आता सुरुवात होईल. अखंड धारा वर्षतील. सिद्धी जौहरच्या फौजेला ते तेवढं मानवायचं नाही. त्र्यंबकराव, दारुगोळा भरपूर आहे ना? राजांनी एकदम विचारले. जी, त्याची उणीव पडायची नाही. मग आम्हालाही वेढ्याची चिंता नाही. आपल्या तोफा गडावर सज्ज आहेत. तोवर सिद्धी जौहरला अंतर ठेवूनच बसावं लागेल. त्याच विचारात राजे सज्जा कोठीत विश्रांतीसाठी गेले. पण राजांचा तर्क साफ चुकला. सिद्धी जौहरने गडाला वेढा घालताच आपले 400 पायदळ व एक लहान अशी घोडदळाची तुकडी राजापूरच्या इंग्रजाकडे रवाना केली होती. सिद्धी जौहरने तोफा डागणाऱ्या कसबी माणसांची व लांब पल्ल्याच्या तोफांची मागणी केली होती. सिद्धीचा दूत राजापूरला जाताच इंग्रजांनी त्याचे स्वागत केले. त्यांना जौहरच्या वेढ्याचे वृत्त समजलेच होते. तसेच शास्ताखानाची प्रचंड फौज शिवाजीच्या बिमोडासाठी उतरलेली त्यांना ठाऊक होती. आता शिवाजी संपल्यासारखाच होता. उलट व्यापाराची नवीन संधी प्राप्त होत होती. इंग्रजांच्या तोंडाला पाणी सुटले होते. त्यांनी सिद्धी जौहराची मागणी मान्य केली. मिरजेचा तह इंग्रज विसरले आणि त्या गफर्डला राजांनी सोडले. तोच गफर्ड वेलची, मिगहेम यांसारखे तोफखान्याचे दर्दी बरोबर घेऊन 2 तोफांसह पन्हाळ्याकडे निघाला. खुद्द रेव्हिंग्स्टन एक नामी तोफ घेऊन आपल्या साथीदारांसह अणुस्कुरामागे पन्हाळ्यास आला. राजांना याचा पत्ताही नव्हता. एके दिवशी सकाळी राजे सदर महालात असता बाहेर टापांचा आवाज आला. राजांच्या जवळ असलेल्या शिवा न्हाव्याने वर्दी दिली. किल्लेदार आलेत. किल्लेदार तर मघाच आमचा निरोप घेऊन परकोटाकडे गेले होते. तोच त्र्यंबकराव आत आले. राजांनी विचारले, काय झालं? राजे, टोपीकरांनी घात केला. ते सिद्धीला येऊन मिळाले. अशक्य म्हणत राजे उभे राहिले. नाही महाराज, ते सत्य आहे. टोपीकर आपलं निशाण चढवून तोफा डागीत आहेत. चला त्र्यंबकराव, काय प्रकार आहे तो पाहू. राजे पराकोटावर गेले. त्र्यंबकरावाने बोट दाखविले. गंगाधरपंत म्हणाले, टोपीवाले राजापूरकर दिसतात. त्यात संशय नव्हता. आपले निशाण फडकावीत सिद्धीच्या मदतीने टोपीकर तोफा पुढे आणीत होते. राजांचा सारा संताप उफाळून उठला. त्वेषाने मुठी वळल्या. क्षणात नेत्र आरक्त बनले. ते म्हणाले, काय पाजी जात आहे? ज्या टोपीवाल्यांना दया दाखवून अवघे 3 मास लोटले नाहीत, ज्यांचा आम्ही जप्त केलेला माल आणि पकडलेला साहेब
सोडून दिला, तेच हे वखारवाले आमच्याशी केलेला करार मोडून आज आमच्यावर चालून येतात. राजे भानावर आले. त्यांनी संताप आवरला. क्षणात ते इतके शांत झाले की तो बदल पाहून जवळची माणसे देखील थक्क झाली. राजे हसून म्हणाले, बाजी, बोलून बोलून व्यापारी ते सौदेची चांगली वेळ गाठली. नशिबात असलं तर आपल्याला हा सौदा फार महागात पडला हे त्यांच्या ध्यानी येईल. त्र्यंबकराव, तोफा सज्ज ठेव. गडावरील प्रत्येक हत्यारी तटाला भिडवा. श्रींची इच्छा असेल तर यातूनही आपण सहज पार पडू. त्याचवेळी टोपीकरांच्या तोफेने धूर ओकला. गोळा तटाजवळ येऊन पडला. परकोटावर फिरंगी बनावटीची काली तोफ सज्ज होती. राजे त्वेषाने म्हणाले, त्र्यंबकराव, कालीचं कौशल्य बघूया. तिला बत्ती द्या. काली गर्जत उसळली. टोपीवाल्यांच्या तोफेला गडावरून प्रत्युत्तर गेले. गडावरच्या तोफा आग फेकू लागल्या. गड उंच असल्यामुळे गडाखालील गोळे तटापर्यंत येत नव्हते. त्यासाठी जी जागा हवी होती ती जागा गडावरच्या तोफांच्या माऱ्यात होती. टोपीवाले युद्धात उतरल्याने राजे काळजीत पडले. वेढ्यातून चौफेर फिरत टोपीवाले दुर्बिणीतून गडाची पाहणी करीत होते. गडावरून राजांना त्यांची हालचाल दिसत होती. निरनिराळ्या जागांवरून तोफा डागल्या जात होत्या. राजे आता नुसते पावसाची वाट पाहत होते. पावसाचे वारे वाहू लागले. हवेत गारवा येऊ लागला. आकाशातून पूर्वेकडे ढग सरकू लागले. राजे आनंदले. सिद्धी जौहर हाही तसाच मुरब्बी होता. त्याने पावसाळी छपऱ्या बांधायला सुरुवात केली आणि एके दिवशी आपल्या सैन्यासह नेताजी येत असल्याची बातमी जौहरच्या हेरांनी आणली. शिवाजीचा सेनापती नेताजी चालून येत होता. सिद्धी जौहरने नेताजीचा डाव पुरा ओळखला. नेताजी वेढ्याला कुठेतरी खिंडार पाडील व शिवाजीला त्यातून पळून जायला फावेल, ती संधी लाभू नये म्हणून नेताजी वेढ्याला भिडण्याच्या आतच सिद्धीने आपली एक फौजेची तुकडी नेताजीवर पाठविली आणि वेढ्याला डोळ्यात तेल घालून राहण्याची आज्ञा दिली. राजे गडावरून पाहत होते. नेताजी आला. बरोबर सिद्धी हिलाल व त्याचा मुलगा वाह हाही होता. नेताजीची व सिद्धी जौहरच्या सैन्याची गाठ पडली. नेताजीने शर्थ केली पण त्याचे काही चालेना. त्या दंगलीत वाह जखमी होऊन पडला. मुलाला सोडवायला गेलेला सिद्धी हिलाल शत्रू हाती सापडला. नेताजीला पराभूत होऊन पळावे लागले. नेताजीच्या रूपाने राजांची उरली सुरली आशा दूर पळत होती. सूर्य अस्ताला जात होता. खिन्न मनाने राजे उभे होते. एकटक नजरेने अस्ताला जाणारा सूर्य बघत होते. बघता बघता सूर्य क्षितिजाजवळ टेकला. राजांनी अस्ताला जाणाऱ्या सूर्याला हात जोडले. सूर्य झरझर क्षितिजाआड झाला. पश्चिमेकडील रंगाची उधळण हळूहळू विरत होती. क्षितिजाला एक छोटासा तांबडा ढग दिसत होता. स्थिर नजरेने त्या ढगाकडे राजे पाहत होते. तो नजरेत येणारा ढगही आता अंधारात मिसळून जाईल आणि काही क्षणातच पश्चिमेची धुसर कड ही वाढत्या अंधारात लुप्त होईल. एक दीर्घ निश्वास सोडून राजे वळले. राजे उदास झाले. पावसाने आपली झोड उठविली पण सिद्धीचा वेढा रेसभरही हलला नाही. पावसात शत्रूची छावणी भिजत होती. तंबू उडत होते. वादळी वारे वाहत होते पण सिद्धी कशाला जुमानीत नव्हता. राजांना सुटकेची आशा दिसत नव्हती. निसर्गाने राजांना कुमक केली पण सिद्धी निसर्गावर मात करून उभा ठाकला होता. राजांना मनातून सिद्धीच्या चिकाटीचे कौतुक आणि आपल्या दैवाची कीव वाटत होती. राजांनी निर्णय केला. सिद्धी जौहरशी त्यांनी तहाच्या वाटाघाटी सुरू केल्या. वेढ्याकडे थोडेही दुर्लक्ष न करता सिद्धी जौहर राजांनी पुढे केलेल्या तहाला ठोकरीत होता. सिद्धी जौहर एकाच तहाला मान्यता देणे शक्य होते. राजांनी सिद्धी जौहरच्या स्वाधीन होणे